नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। आषाढी एकादशीच्या निमित्तानं संगमनेर तालुक्यातील साकूर येथे भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळालेला आहे। मांडवे बुद्रुक येथील अपुलन्स स्कूल ऑफ एज्युकेशनच्या वतीनं पंढरीच्या वारीचं प्रतीक असलेल्या पारंपरिक दिंडीचे खास आयोजन करण्यात आलेलं होतं। धार्मिक परंपरेसोबतच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि बालसंस्कार रुजवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय। त्यामुळे चिमुकल्यांची ही दिंडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची विशेष आकर्षण ठरली आहे। अपुलन्स स्कूलच्या वतीने वर्षभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर साकूर चौफुली ते बस स्थानक असा पारंपरिक दिंडी सोहळा काढण्यात आलाय। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे। यावेळी दादाभाऊ खेमनर, रुपेश धुळगण, तुषार धुळगण, योगेश खेमनर, दीपक धुळगण, ओंकार धुळगण, भीमराज जाधव, भागवत कुदनर यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होते। यानंतर बस स्थानक परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी अभंगांवर आकर्षक नृत्य सादर केले। टाळ मृदुंगाच्या गजरात अखंड हरिनामाचा जप, अभंग, भजन आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषणा संपूर्ण भरीसर भक्तिमय झालाय। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्यासह विविध संतांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांनी उपस्थितांची मनं जिंकली आहे। आजच्या धावपळीच्या आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली भारतीय परंपरा आणि संस्कार जपण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना लहान वयातच वारी परंपरा, संत साहित्य आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचे महत्त्व अपुलन्स स्कूलने या उपक्रमातून अधोरेखित केलंय। मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावात भारतीय संस्कृतीचं जिवंत दर्शन घडवण्याचं काम या दिंडीनं केलंय। हरिनामाचा गजर, संतांच्या विचारांची ओळख, सामूहिक शिस्त, भक्ती आणि सामूहिक ऐक्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मिळालाय। त्यामुळे ही दिंडी केवळ मिरवणूक न ठरता संस्कारांची चालती बोलती शाळा ठरल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्या सुरेखा पवार, उपप्राचार्या तृप्ती मोकळ, सांस्कृतिक विभाग प्रमुख रेश्मा केंगार तसेच शीतल गाडेकर, स्नेहा खेमनर, शुभांगी बच्चाव, वृषाली बेलकर, धनश्री हिले, प्रवीण वरपे, गणेश गीते, भगवान शेंडगे आणि स्वप्नील खैरनार यांनी विशेष परिश्रम घेतलाय।